नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सिन्नर तालुक्यामधील पाथरे या गावामध्ये वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. खरं तर त्यांचे दोन प्रश्न होते की आमच्या पिकामध्ये, आमच्या शेतामध्ये कांदा होत नाही आणि तुमच्या वॉटर कंडिशनर सुद्धा तो कांदा होणार नाही. ह्याच दोन प्रश्नाचं आपण त्यांच्याकडून उत्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव महेश ज्ञानदेव सातव, राहणार पाथरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तुम्हाला हे वॉटर कंडिशनर बसवण्याच्या आधी काय काय अडचणी येत होत्या? याच्या अगोदर मला माझ्या जमिनीमध्ये उरकटपणा, पांढरेपणा येत होता. त्याच्यानंतर कांद्याच्या मागे कधी आलेच नाही माझे. तर यावेळेस मी कांदे लावले असे ट्रायल बेसवर लावले. पण मग 2 महिन्याचा माझा हा प्लॉट आहे. 2 महिन्याचा प्लॉट असे माझे कांदे आतापर्यंत कधी आलेच नाही. आणि माझ्या कांद्याचे नेहमी काय असायचं, पात जळलेली असायची. तर हा प्रकार माझा यावर्षी मला दिसून नाही आलेला अजून. आणि ग्रोथ पण चांगली दरवर्षीपेक्षा माझी. साधारण कोणकोणत्या पिकाला तुम्ही हे पाणी घेतलं? हे मी गव्हाला घेतलं, मक्काला घेतलं आणि गायांचा घास आहे त्याला घेतलं, कांद्याला घेतलं. सगळ्या पिकांमध्ये मला ग्रोथ दिसायला लागली प्रत्येक वर्षापेक्षा जास्त. तुम्ही हे मशीन घेताना कुठल्या शेतकऱ्यांचं बघून घेतलं की डायरेक्टली तुम्ही जाहिरातीच्या मार्फत घेतलं? मी पहिल्यांदा युट्यूबला बघितलं होतं. युट्यूबला तिथं बघितलं. त्याच्यानंतर इथं शहाला 4-5 जणांनी बसवलेलं आहे. तिथं जाऊन व्हिजिट दिली 2-3 ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी 10-15 जणांना कॉल पण केले. त्यांनी पण मला प्रतिसाद सकारात्मक मला हे मिळालं त्यांच्याकडून पण उत्तर. त्यांचं सगळं मी निरसन करून मी ते मशीन ऑर्डर केलेलं आहे. तुम्ही साधारण किती मशीन घेतलं होतं? तुमच्या दोन्ही भावांनी पण घेतलं होतं? हो. त्यांचे कसं काय पिकं चाललंय, कसं काय त्यांचं? आम्ही साधारण 3 भावांनी घेतलं होतं. मी धरून 3घांनी घेतलेलं होतं मशीन. 3घांचे पण बाकीच्या तुलनेमध्ये आमच्या 3घांची पण पिकं एकदम मस्त आहे. वाढ बीड, पांढऱ्या मुळीची वाढ, ती सगळी बाकीच्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या तुलनेमध्ये एकदम चांगली आहे. तुमचं असं म्हणणं होतं की आमचा कांदा होणारच नाही. हो. मग हे वॉटर कंडिशनिंग झालं, हे कितपत खरं आहे? आता हे 100% खरं आहे. कारण असा कांदा मला आतापर्यंत मी हेच नाही केला. माझा खर्च पण कधी वसूल नाही झाला. यावर्षी मी फक्त या कांद्याला एकच फवारणी केलेली आहे. तर कांदा माझा असा आहे यावर्षी. आणि साधारण मित्रांनो 2 महिन्याचा कांदा आहे आणि सध्याचं टेम्परेचर बघता, आता मार्च महिना आहे, तर साधारणपणे 40च्या आसपास टेम्परेचर गेलेलं आहे. 40च्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण एकंदर ग्रीनरी किंवा तुम्ही शायलिंग, मांड वगैरे किंवा त्याच्यावाला जे कांदा झालेला आहे, ती कांदा किती प्रमाणात झालेला आहे किंवा त्याची मुळी तुम्ही पाहू शकता. ते तुम्ही साधारणपणे ह्या कांद्याला मध्ये कोणकोणत्या अडचणी येत होत्या आणि या मशीनमुळे किती सुधारणा झाली? तुमचं असं म्हणणं होतं येतच नाही. मग तो त्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी किती उत्पन्नात बदल झालेला दिसतोय? मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर म्हटलं तर माझ्या कांद्याची पांढरी मुळीची वाढच होत नव्हती. याच्यापेक्षा जास्तीत जास्त थोडा वाढल, याच्यापेक्षा जास्त कांदा माझा साईज होत नव्हती. आता 2 महिन्यातच माझा कांदा एवढा झालेला आहे. अच्छा. आणि तुमच्यावाले जे दुसरे बंधू होते राहुल सातव, बरोबर ना? तर त्यांच्या गायांचा प्रॉब्लेम होता बऱ्याच वखत, किंवा त्यांच्यावाले चारे वगैरे किंवा त्यांच्या गाया पाणी पित नव्हत्या. त्यांना काय सांगशाल तुम्ही? साधारण किती बदल झाला त्यांचा? त्यांचा पण बऱ्यापैकी बदल झालाय. याचा प्रॉब्लेम होता ड्रॉपिंगचा वगैरे, तो प्रॉब्लेम होता गायांचा, तो प्रमाण कमी झालेलं आहे गायांचं. आणि ते एक सांगायचं असं की जे पाण्यामध्ये क्षार असतात, जे माझे पाईपलाईनमध्ये जे क्षार अटकलेले होते, जेव्हा मी मशीन बसवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझे सगळे क्षार बाहेर आलेले. अच्छा, जे काही क्षारांचा थर आलेला होता तो पूर्णपणे बाहेर आलेला आहे माझा. अच्छा. आणि समजा आपण घरगुतीमध्ये वापरताना किंवा आंघोळीला किंवा डेलीच्या यूज मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सुधारणा? हो, त्याच्यामध्ये माझं पहिल्यांदा साबणाचा फेस होत नव्हता. साबणाचा फेस न झाल्यामुळे डोकं माझं पूर्ण चिकट असायचं. मी त्यामुळे रोज शॅम्पूचा वापर करत होतो. आता माझं मशीन बसवल्यापासून मी शॅम्पूचा वापरच करत नाही. माझे केस एकदम असे मोकळे असतात. तुम्ही या कांदे पिकासाठी आता किती खर्च केलाय आणि किती खत वापरलेले? मागल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कमी आहे का जास्त आहे? मागच्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच कमी आहे. माझे खर्च केलाय आणि किती खत वापरलेले? मागल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कमी आहे का जास्त आहे? मागच्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच कमी आहे माझे या वर्षी खत. आणि मी जास्त हे पण तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, फवारणी माझी एकच झाली. इथून मागे माझे आतापर्यंत 2 महिन्यामध्ये कम से कम 3 फवारण्या होत होत्या. 3 फवारण्या होत होत्या. साधारण एवढी कधी हाईट होत होती का? एवढी हाईट कधीच झाली नाही माझी. साधारण आता इथं दाखवायला पण नाही तसा कांदा माझा त्याच्यापेक्षा जास्त. साधारण पातीची संख्या वगैरे त्या गोष्टी. आणि मांड कधी होतच नव्हती. मांड एकदम अशी करंगळी सारखी जरी म्हटले तरी चालत.
त्याच्यापेक्षा जास्त होत नव्हती. शेजारची पिकं बघतात आपण, येताना पिकं बघितले आणि जाताना सुद्धा आपण ह्या रस्त्याने जायचे. या दोघांच्या पिकांमध्ये तुम्हाला काय वाटलंय? 100% म्हणजे बदल दिसतोय दोघांच्या कारण पिकांमध्ये. आपण पोल्ट्रीच्या पिकांचे जे कांदे पाहिले तुमच्या बरोबरचेच कांदे होते आणि यांच्या आणि त्यांच्यामध्ये मग तुम्हाला काय? त्याच्यामध्ये आता याच्यात मांड झालेली नाही, त्याच्यात कांद्याला पूर्ण कोजळी वरतून. अच्छा, त्या कांद्याला. हो, आणि जमिनीचा जो भुरकटपणा आहे त्या जमिनीमध्ये जास्त आहे. आणि हार्ड म्हणजे तुम्हाला निंदायला आहे ना एकदम सॉफ्ट, निंदीला एकदम सॉफ्ट. म्हणजे बाया पण असं म्हणत होते का इतरांच्या वावरापेक्षा तुमच्या वावरामध्ये सॉफ्टनेसपणा म्हणजे थोडक्यात. मित्रांनो तुम्ही खाली सुद्धा पाहू शकता की साधारणपणे कुठेही भुरकटपणा दिसत नाहीये. साधारण हा किती प्लॉट आहे? हा 1.5 बिघ्याचा प्लॉट आहे. 1.5 पिकाचं 2 महिने झाले हो. कांद्याला. तर तुम्ही काय सांगशाल अजून शेतकरी मित्रांना या वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये? आणि आता सध्या लोक जे पाण्यासाठी त्रस्त झालेले किंबहुना या पाण्यामुळे शेतीला डायरेक्टली नाहीसा म्हणून राहिले, कारण काहींच्या जमिनीमध्ये अक्षरशः काहीच येत नाही. मग तुम्ही काय सांगशाल त्या शेतकरी मित्रांसाठी? त्यांच्यासाठी माझ्याकडून एकच संदेश आहे, काय आहे ना, ज्याचं पाणी हार्ड आहे ना त्याने 100% मशीन बसवलं पाहिजे आणि त्याचा आहे ना फायदा 100%. त्याचं म्हणजे जेवढी किंमत आहे ना त्याची 1 वर्षामध्ये त्याची वसूल होणार 100%, माझी गॅरंटी आहे. कारण मी पण असंच म्हणत होतो पहिल्यांदी, मला त्याच्यात रिझल्ट आलाय. मी सगळ्यात जास्त कांद्याला खर्च करत होतो, माझा खर्च पण निघत नव्हता. या वर्षी माझं थोडं मला चांगलं वाटतंय. आणि तुम्ही हेच वॉटर कंडिशनर का घेतलं? कारण तुम्ही भरपूर कंपन्यांचे बघितले होते. हो. आणि फायनली आम्हाला 15 दिवसानंतर तुम्ही आमचंच घेतलं. याचं काय कारण होतं? याचं कारण असं होतं की मी बऱ्याच ठिकाणी तुमची चौकशी केली, रिझल्ट पण त्यांचे सगळ्यांचे मला सगळे चांगले वाटले. बाकीच्या पण मी चौकशी केली, बाकीच्या वॉटर कंडिशनर पण त्यांचा मला म्हणजे एवढा रिझल्ट वाटला नाही तुमच्या याचा रिझल्ट. आणि याचा 3 स्टेजमध्ये आपलं वॉटर कंडिशनर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणून आम्ही ते ऑर्डर केलं. एकने आम्ही 3 ऑर्डर केले, तिघांनी आम्ही भावांनी. तिन्ही पण सक्सेसफुल आहे. आम्ही आज तिघांना पण चांगला रिपोर्ट आलाय. अच्छा, त्या दोघांनी कोणत्या पिकासाठी वापरलेले वॉटर कंडिशनर? त्यांनी दोघांनी आता एकाने कांद्याला वापरलंय, एकाने म्हणजे गायांच्या चारासाठी, मकासाठी, गव्हासाठी. त्याचा पण गहू म्हणजे सगळ्यात 1 नंबरला गहू आता संदीप सातव याचा. अच्छा. आणि राहुल सातवचे कांदे ते माझ्यासारखेच एकदम. अच्छा, म्हणजे तुम्ही या वॉटर कंडिशनर पासून जे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होता पाण्याचा तो 100% सॉल्व्ह झाला? 100% सॉल्व्ह झालाय माझा प्रॉब्लेम. अच्छा. सांगायला अतिशय आनंद होतो मित्रांनो. ज्या जमिनीमध्ये आणि त्या जमिनीतल्या पाण्यामुळे कांदा पीक येतच नव्हतं, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही जरी मशीन बसवलं तरी आमच्या जमिनीमध्ये कांदा येणं अशक्य आहे. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कांदा लावा, कांदा आपल्याला 100% सक्सेस होईल. आणि आता तुम्ही बघू शकता ते साधारणपणे इतकं टेम्परेचरमध्ये सुद्धा पूर्णपणे ग्रीनरी कांद्याने भरलेले आणि तुम्ही साईज आणि कांद्याची क्वालिटी बघू शकता, अतिशय 1 नंबर आहे. धन्यवाद.